रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। आज आपण फ्लॅट बघतोय तो बाळकुम लोकेशनला आहे। खरं तर तसं जर विचार केला तर बाळकुम लोकेशनच्या ऐवजी वया माजिवडा जंक्शन किंवा मग साकेतवरनं जर आपण आलो, जर त्या अँगलनं जर आपण आलो तर जवळ असणार आहे। की जे लोक मुंबईला जातात आणि मुंबईवरून डायरेक्ट साकेत रोडवरनं डायरेक्ट हायलँड हावन प्रोजेक्टला जर आपण आलो तर ते सोयीस्कर आहे। इथे आपण एक 699 स्क्वेअर फुटाचा कार्पेटचा फ्लॅट 2 BHK फ्लॅट असणार, जो फ्लॅट फुल्ली फर्निश असणारा फ्लॅट असणार आहे। मेंटेनन्सचा जर साधारण आपण विचार केला तर साधारणतः 5,500 रुपये याचं मेंटेनन्स असणार आहे। ग्राउंड प्लस 27 माळ्याची बिल्डिंग असणार आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम आणि ह्या स्विमिंग पूल क्लब हाऊसमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट आहे की इकडे जर तुमचे बाहेरचे कोणी गेस्ट आले तर गेस्ट लोकांसाठी 4 रूम्स पण त्या स्विमिंग पूल क्लब हाऊसच्या आतमध्येच आहे, जे सोसायटीकडनं परमिट करून तुमच्या गेस्ट लोकांसाठी 4 रूमची व्यवस्था तिथे खाली केलेली आहे। ठाणा स्टेशनपासून जर ह्या कॉम्प्लेक्सचा आपण विचार केला तर साधारणतः 5.5 ते 6 किलोमीटर अंतरावरती आहे। पण वया साकेत मार्गे तुम्ही जर ठाणा स्टेशनला जायचं म्हटलं तर इकडनं पण त्या सुखसुविधा आहेत आणि ते जवळ पण पडतं। तर अशाच पद्धतीचा हा फ्लॅट आहे, जो आपला हायर फ्लोर म्हणजे मिडल फ्लोअरला फ्लॅट असणार आहे। आणि तसं जर बघितलं तर मी तुम्हाला ते सांगितलं की इथे ॲम्युनिटीज वाईज जर विचार केला तर सगळ्या गोष्टी आहेत। तर हा 2 BHK ॲक्च्युली कसा आहे, फुल्ली फर्निश आहे, तर त्याची एंट्री कशी आहे, की त्याचं लेआउट कसं आहे, कशा पद्धतीचं फर्निचर वगैरे बनवलेलं आहे, तर त्या लोकांसाठी हा फ्लॅट खरा असणार आहे। जर ह्या फ्लॅटचा आपण विचार केला तर हा फ्लॅट बाहेर जाताना ईस्ट असणार आहे आणि आतमध्ये जाताना वेस्ट असणार आहे। आणि फ्लॅटच्या बाहेर जर आपण आलो तर तुम्ही बघू शकता फ्लॅटच्या बाहेर तुम्हाला 4च फ्लॅट आहेत आणि 4 फ्लॅटच्या मध्ये 2 लिफ्ट आहेत आणि 2 लिफ्टच्या हिशोबाने 2चे 3 लिफ्ट आहेत, इकडे एक आहे आणि इकडे 2 आहेत आणि ह्या 2 फ्लॅटच्या मध्ये तुम्हाला एवढा मोठा स्पेस मिळतो जो चांगल्या पद्धतीने। आणि हे जे तुम्ही म्हणताय हे बनवलेलं आहे सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं। जर तुम्ही ह्या साईडला जरी बघितलं तुम्हाला सेफ्टी डोअर वगैरे पण चांगलं बनवलं आहे। साधारणतः 2020ला ह्या बिल्डिंगची सोसायटी झालेली आहे। मग ह्या ओनरनं ते फर्निचर जे आहे घर जे खरेदी केलं ते 1.5 ते 2 वर्षापूर्वी खरेदी केलेलं आहे। 2 भाऊ एकत्र असल्यामुळे यांना हा 2 BHK खरं कमी पडतोय। त्यांचा परिवार ह्याच्यामध्ये पूर्णपणे ॲडजस्ट होत नाही, त्याच्यामुळे मग त्यांना हा विकायचा आहे आणि याच्यापेक्षा मोठा फ्लॅट त्यांना घ्यायचा आहे। जर फ्लॅटमध्ये आपण आलो तर तुम्ही बघू शकता ह्या साईडला इमिडिएटली तुम्हाला एक सोफा मिळतो आणि जर सोफा बघितलं तर ह्या साईडला TV युनिट त्यांनी सेट केलेला आहे। आणि याच्यानंतर जर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला इथे त्यांनी एक स्टँडिंग बाल्कनी दिलेली आहे। स्टँडिंग बाल्कनी आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जर स्टँडिंग बाल्कनी तुमच्या उभे राहिलात तर तुमच्याच कॉम्प्लेक्समध्ये असणारं जे स्विमिंग पूल आहे, जे क्लब हाऊस आहे, जे सगळं ज्या ॲम्युनिटीज आहेत, हॉल वगैरे ह्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात। मी तुम्हाला सांगितलं इथेच तुमचे गेस्ट रूम पण 4 गेस्ट रूम पण इथे बनवलेले आहेत। आणि मग ह्या साईडला जर आपण आलो तर हे तसं बघितलं तर आपण ह्या साईडला आलो तर ह्या साईडला आल्यानंतर तुम्ही बघू शकता की मग ह्या साईडला त्यांनी डायनिंगसाठी एक वेगळा स्पेस इथे तयार केलेला आहे आणि इथे परत त्यांनी एक शोकेस अशा पद्धतीनं बनवलेलं आहे, जे त्यांचं शोचं सामान त्यांनी ह्या साईडला ठेवलेलं आहे। आणि त्याच्यानंतर मग वरती जर तुम्ही बघितलं तर सगळं हॉलमध्ये झुमर म्हणा किंवा फॉल सिलिंग म्हणा, पॅनासॉनिकचे AC ह्या त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सजून डेकोरेट केलेल्या आहेत। आणि ह्या साईडला आलं तर डबल साईडचं किचन आहे, जे तुम्ही बघू शकता त्यांनी मॉड्युलर बनवलेलं आहे। वरती पण स्टोरेज किंवा इथं पण फॉल सिलिंग वगैरे सगळं केलं आहे। गॅसची पाईपलाईन ऑलरेडी इकडे आलेली आहे। आणि मग परत तुमच्या ह्या साईडला जर तुम्ही आलात तर इथे त्यांना अशी जी स्टँडिंग बाल्कनी आहे तुमची, ती स्टँडिंग बाल्कनी ती किचनपासून अटॅच होऊन डायरेक्ट ह्या बेडरूमपर्यंत पण येते अशा पद्धतीने। ह्यांनी ह्या जाळ्या वगैरे सगळ्या लावून घेतलेल्या आहेत। तर ह्या हिशोबाने हा फ्लॅट आहे। आणि मग जर आपण समजा ह्या किचनमध्ये परत रिटर्न गेलो तर रिटर्न किचनमध्ये गेल्यानंतर आपण समोर जर गेलो तर समोर तुम्हाला एक मोठं असं चांगलं वॉशरूम आहे, जे वॉशरूम ह्या पद्धतीचं आहे इकडे ह्या साईडला। आणि मग वॉशरूमच्या ह्या साईडला गेल्यानंतर परत इथे तुम्ही जर बघितलं
तर इथं बघा वॉशिंग मशीनसाठी त्यांनी जागा म्हणा, ड्राय बाल्कनीची जागा ह्या साईडला 100% आहे. पण आता यांनी इथं थोडा स्टोरेज वगैरे आहे आणि कपडे वाळायला घातले, त्याच्यामुळे मी जास्त हे करते. पण आहे तिकडे मोठी ड्राय बाल्कनी. आणि मग ह्या ड्राय बाल्कनीच्या नंतर आपण जर ह्या बाथरूमच्या बाहेर आलो आणि जर समोर बघितलं तर तुम्हाला परत स्पेसियस असं मस्त एक बेडरूम आहे. जे बेडरूम तुम्ही बघू शकता की ह्या साईडला त्यांनी स्टोरेज बनवलेलं आहे. स्टोरेजच्या नंतर इकडे परत एक बेड आहे. आता हा बेड थोडासा ॲज कम्पेअर टू मोठ्या बेडपेक्षा थोडासा छोटा आहे, पण बेड आहे म्हणजे 2 माणसांचा आरामशीर व्यवस्थित तिथं होते. आणि परत तुमची ही जी किचनकडनं येणारी जी ड्राय बाल्कनी आहे, स्टँडिंग बाल्कनी आहे, तुम्हाला इकडनं दिसते. आणि परत तुमचा व्ह्यू वाईज जर बघितलं तर स्विमिंग पूल वगैरे तुम्हाला तुमच्या बेडरूममधनं, किचनमधनं किंवा हॉलमधनं प्रॉपरली दिसतो. ह्या फ्लॅटमध्ये खरं आलं तर काय काम करायची नक्कीच गरज नाही आहे, कारण त्यांनी हे सगळं व्यवस्थित काम केलेलं आहे. आणि नंतर मग आता शेवटच्या बेडरूमला आपण येतोय. शेवटच्या बेडरूममध्ये एंट्री केल्यानंतर इमिडिएटली तुम्हाला हे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट ह्या पद्धतीनं मोठं आणि चांगलं प्रशस्त आहे. आणि त्याच्यानंतर मग हे जे आहे याच्यामध्ये वुडन फ्लोरिंग ऑलरेडी बनवलेलं आहे. आता ह्या बेडची साईज जर बघितली तुम्हाला जाणवेल की हे बेडची साईड मोठी आहे. आणि इथे त्यांनी परत कपाट ऑलरेडी इकडे बनवून घेतलेलं आहे. आणि हे ह्या पद्धतीचं इकडे कपाट आहे. आणि हा तुमचा मोठा ह्या साईडला जर बघितलं तर बघा ह्या साईडला पण भरपूर जागा आहे. अधिक पलीकडल्या जरी साईडला आपण गेलो तर पलीकडल्या साईडला पण तुम्हाला मोठी जागा ह्या बेडरूममध्ये नक्की मिळते. आणि अधिक तुमचं इकडे ह्या साईडला जर आपण आलो तर स्टँडिंग बाल्कनी परत आहे. आणि स्टँडिंग बाल्कनीतून जर बघितलं तर तुम्हाला तुमचं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम आणि गार्डन हे सगळं तुमच्या कॉम्प्लेक्समधनं दिसतं. तर हे जे ओनर आहेत ह्या ओनरने आपल्याला सांगताना 1,27,00,000 रुपये कोट करा म्हणून सांगितले. आणि त्याच्यामध्ये त्यांनी निगोशिएशन करायचे. आता इथे जरी बघितलं OCCC कंप्लीट आहे, सगळ्या बँकेकडनं तुम्हाला लोन वगैरे इथं उपलब्ध आहे. आणि ह्यांचं पण याच्यावरती लोन आहे, पण थोडंफार लोन आहे, तर ते लोन त्यांचं ते क्लिअर करून आपल्याला देतील. तर अशा पद्धतीचा फुल्ली फर्निश फ्लॅट जर तुम्हाला घ्यायचं असेल, फक्त याच्यातले भांडे वगैरे किंवा जे सामान हलवून घेऊन जाऊ शकतात ते घेऊन जातील. बाकीचं जे आहे फिक्स ते सगळं त्याच्यामध्येच राहणार आहे. त्याच्यामध्ये निगोशिएशन पण होणार आहे. पण हा जर फ्लॅट कोणाला बघायचा असेल तर मला फोन करा, हा फ्लॅट मी तुम्हाला नक्की दाखवतो. जर ज्या लोकांना साकेतवरनं डायरेक्ट टर्न घेऊन इकडे यायचे, मला असं वाटते त्यांच्यासाठी हा फ्लॅट सुंदर असू शकतो. तर मंडळी तुर्तास थांबतो. माझे फ्लॅट आपल्याला कसे वाटतात ते नक्की सांगा. आणि थोडं जास्तीत जास्त घरं बघा आणि ते सबस्क्रायबर्स जास्त करा, जेणेकरून मला तुम्हाला अजून रोज नवीन काहीतरी गोष्टी दाखवता येतील. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.